नमस्कार, मी भूमिता परत एकदा मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉन्सेप्ट ऑफ गिव्हिंग किंवा डोनेशन किंवा दान याबद्दल सांगणार आहे. दान म्हणजे काय, दान कशा पद्धतीने केले पाहिजे तर ते शुभ किंवा अशुभ फळ देत असते. त्यानंतर दान करण्याचे काय काय नियम आहेत ते आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. पण त्याआधी मला सर्वांना ही रिक्वेस्ट करावीशी वाटते की व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर व्हिडिओच्या खाली जी सबस्क्राईब नावाची बटन आहे त्याला प्रेस नक्की करा आणि त्या समोरील जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा प्रेस करा. याचं कारण म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि ज्या आवश्यक गोष्टी असतात, ज्या आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी अट्रॅक्ट करत असतात, आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार करत असतात, अशाच गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. त्यांचं आणि जे ऑलरेडी आहेत त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सगळ्यात आधी जाणून घेऊया की दान म्हणजे काय. तर दान म्हणजे देणे असं एक सर्वसामान्यांना वाटत असते, पण देणे यामध्ये सुद्धा फरक असते. म्हणजे डोनेशन करणे किंवा देणे म्हणजे कॉन्सेप्ट ऑफ गिव्हिंग आणि कॉन्सेप्ट ऑफ डोनेशन या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तर हे जे देणे आहे की याचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे दक्षिणा असते, दुसरा जो प्रकार असतो तो भिक्षा देणे आणि तिसरा जो प्रकार असतो तो दान देणे. तर दक्षिणा म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी करून देणे आणि त्याचं रिपेमेंट एक प्रकारे आपण करून देणे, त्याला आपण दक्षिणा असे म्हणू शकतो. आणि भिक्षा जी असते तर म्हणजे पुढच्या व्यक्तीचं जे उदरनिर्वाह जे आहे, ज्या गोष्टीवर चालत आहे ती गोष्ट त्याला देणे म्हणजेच भिक्षा करणे असा होतो. आणि दान म्हणजे काय, तर ज्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट त्याला देणे याला आपण दान असे म्हणत असतो. दान करणे या क्रियेला किंवा या गोष्टीला आपल्या शास्त्रांमध्ये, पुराणांमध्ये किंवा आपल्या अख्ख्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्व दिले गेले आहे. याचं कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण दान करत असतो म्हणजे एखादी गोष्ट त्याला जी गरजेची आहे ती त्याला देत असतो, त्यावेळी त्याच्या ज्या ऊर्जा लहरी असतात, आनंदाच्या ज्या सकारात्मक ऊर्जेच्या लहरी त्याच्या असतात, त्या आपल्या समर्पणाच्या सकारात्मक लहरींसोबत किंवा सकारात्मक व्हायब्रेशन सोबत कंबाईन होत असतात, म्हणजे एकरूप होऊन जात असतात आणि त्याचे आपल्या आयुष्यावर जे आहे सकारात्मक परिणाम किंवा शुभ परिणाम होत असतात. असं म्हटलं जातं की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला त्याला गरज असलेली गोष्ट देत असतो, ते कुठली का असेना, तर ती गोष्ट परत फिरून आपल्याकडेच येत असते, पण ती दुप्पट तिप्पट पटीने येत असते. तर जेव्हा आपण एखाद्याला प्रेम देत असतो तर ती गोष्ट आपल्याला दुप्पट प्रेम मिळत असते. एखाद्याला जर आपण म्हणजे अन्नदान वगैरे करतो तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अन्नाची भरभराट होत असते, धनधान्याची भरभराट होत असते. आपण लोकांना ज्या गोष्टी देत असतो त्याची परतफेड आपल्याला नक्कीच त्याच गोष्टीने भेटत असते. जर तुम्ही एखाद्याचा अपमान कराल तर तुम्हाला दुप्पट तिप्पट पटीने कधी ना कधी आयुष्यामध्ये तुमचा सुद्धा अपमान होईल. तुम्ही जर कोणाला टोचून बोलत असाल तर तुम्हाला सुद्धा त्याच प्रकारचे दुप्पट तिप्पट पटीने तुम्हाला जे आहे लोकांचे बोलणे ऐकावे लागू शकतात. तुम्ही जर एखाद्याला चांगल्या गोष्टी देत असाल तर त्याचेच दुप्पट तिप्पट तुम्हाला चांगले परिणाम सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी नक्की भेटत असतात. दान तसे तर बऱ्याच प्रकारचे आहेत, पण त्यामधून जे आहे ना काही प्रकारचे जे दान आहेत ते खूप महत्त्वाचे मानले गेले आहेत. उदाहरणार्थ म्हणजे अन्नदान किंवा वस्त्रदान, जमिनीचा दान करणे, त्यानंतर कुणाला म्हणजे अर्थसहाय्य करणे आणि त्यानंतर कुणाला परत कन्यादान वगैरे करणे, याला सुद्धा आपल्या पुराणांमध्ये खूप महत्त्व दिले आहे. पण आज मी जे सांगणार आहे ते कन्यादान हा एक वेगळा विषय आहे, याबद्दल आज मी तुम्हाला सांगणार नाही आहे. त्या व्यतिरिक्त ज्या गरजेच्या वस्तू आहेत म्हणजे अन्न आहे, वस्त्र आहे, जमीन आहे, कुणाला पैसे लागत असतात, या गोष्टींच्या दानाबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे. बरं, आता कुठल्या प्रकारचे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये शुभ फल जे आहेत ते आपल्याला भेटत असतात किंवा आपल्या मनातील इच्छा सुद्धा कधी ना कधी पूर्ण होत असतात. तर
दानाचा हा नियमच आहे की एखाद्या गरजवंताला त्याला गरज असलेली वस्तू देणे. मग आता तुम्ही जर एखाद्याला अन्नाची गरज असेल पण तुम्ही त्याला वस्त्र देत असाल तर अशा दानाचे कुठलेही फळ भेटत नाही. एखाद्याला पैसे पाहिजे असतील पण त्याला तुम्ही काहीतरी धनधान्य म्हणजे धान्य वगैरे देत असाल तर अशा सुद्धा दानाचे कुठलेही फळ भेटत नाही. नियम हाच आहे की ज्याला ज्या वस्तूची गरज आहे तीच वस्तू त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे, तरच आपल्याला त्याचे आपल्या आयुष्यामध्ये जे आहे ते शुभफळ भेटत असतात. फक्त दान करताना तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही जी गोष्ट पुढच्या व्यक्तीला देणार आहात ना तीच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये परत फिरून येणार आहे, पण ती दुप्पट तिप्पट होऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही कुठल्या व्यक्तीला काय देता याकडे नेहमी लक्ष ठेवा. दान करण्याचे सुद्धा काही नियम आहेत. जर या नियमानुसार एखाद्या व्यक्तीला दान केले गेले तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा चांगल्या गोष्टी आकर्षित होत असतात, सकारात्मक बदल होत असतात आणि आपण केलेल्या दानाचे शुभफळ आपल्याला भेटत असतात. तर पहिल्या प्रकारचा नियम जो आहे तो म्हणजे एखादी गोष्ट दान करताना ती मूकपणे दान करणे. याचा अर्थ काय की बऱ्याच लोकांना जी आहे ना म्हणजे एखादी गोष्ट दान केली किंवा दुसऱ्याला दिली तर त्याचा गाजावाजा करण्याची सवय असते. मी अमुकाला ही वस्तू दिली, मी तमुकाला ती वस्तू दिली, मी हे दान केले, मी अशा प्रकारे केले, मी एवढ्या अमाऊंटने केले किंवा एवढ्या क्वांटिटीमध्ये दान केले, असे लोकांना जे सांगत बसतात, गाजावाजा करत असतात, बोबाटा करत असतात. तर अशा प्रकारच्या दानाचे सुद्धा कुठलेही फळ भेटत नाही. त्यासाठीच दुसऱ्याला देताना जी आहे आपण जी वस्तू त्याला देत असतो ते मूकपणे देण्यात यावी. याचा दुसरा जो नियम आहे तो आहे की दान दिल्यानंतर ती गोष्ट विसरून जाणे. आता याचा अर्थ सुद्धा काय की दान केल्यानंतर आपण एखादे म्हणजे आपण आता मी तुम्हाला सांगितलं की आपण जेव्हा दुसऱ्यांना एखादी वस्तू देतो तर तीच गोष्ट आपल्याला दुप्पट तिप्पट होऊन परत मिळत असते. तर याचा संबंध असा असतो की एखाद्या व्यक्तीला आपण जी गोष्ट देत आहोत ती विसरून जाणे, म्हणजे त्याची अपेक्षा न ठेवणे की आपल्याला हेच आता परत मिळणार आहे किंवा आपल्या आयुष्यामध्ये खूप काही चांगलं होणार आहे, मी आता एवढं काहीतरी दिलं आहे, मी एवढी मौल्यवान वस्तू दिलेली आहे तर मला पण काहीतरी मौल्यवान भेटेल. तर अशा प्रकारची अपेक्षा न ठेवता, फळाची अपेक्षा न ठेवता केलेले दान जे आहे ते देणे पण तिथेच विसरून जाणे. आणि तिसरा जो नियम आहे की एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट त्याला देण्यात यावी. एखाद्या व्यक्तीला अन्नाची गरज आहे त्याला अन्नदानच केले जावे. एखाद्या व्यक्तीला कपड्यांची गरज आहे त्याला वस्त्रदानच केले जावे. एखाद्या व्यक्तीला पैशांची गरज आहे त्याला अर्थसहाय्यच केले जावे. एखाद्या व्यक्तीला प्रेमाची गरज आहे त्याला प्रेमच देण्यात यावे. अशा प्रकारे ज्याला ज्या गोष्टीची गरज आहे त्याला ती गोष्ट जर देण्यात आली तर आपल्याला ती गोष्ट भेटत असते जी आपल्याला पाहिजे असते, असे सुद्धा आपल्या पुराणांमध्ये सांगितले गेले आहे. आता अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आजकाल नवीन ट्रेंडच आलाय. आजकाल म्हणजे टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये कोणाला लगेच काहीतरी कोणासाठी चांगलं केलं की लगेच त्याचा व्हिडिओ काढून अपलोड केला जातो, लगेच त्याचे फोटो काढून त्याचा स्टेटस ठेवला जातो. तर अशा प्रकारच्या कार्याचं सुद्धा कुठलंही फळ भेटत नाही. त्यामुळे तुम्ही एखादी गोष्ट कोणाला देताना किंवा दान करताना याकडे नेहमी लक्ष ठेवा की ती गोष्ट गुप्तच राहिली पाहिजे. शक्यतो दान करताना तुम्हाला कोणीही जर नाही बघितलं तर एकदम चांगलं आहे, कारण अशाच गोष्टींचे जे असतात ते एकदम चांगले परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतात. आता हे झालं ज्याला ज्याची गरज आहे त्या गोष्टी त्याला देण्याबद्दल. पण कधी कधी असं होतं की एखाद्याला एखाद्या गोष्टीची गरज नसते तरी पण आपण त्याला काहीतरी देत असतो. तर मग अशा दानाचं काय? तर मला हे सांगायचं वाटतं की अशा दानाचं एकतर कुठलंही फळ भेटत नाही. ठीक आहे, ते चांगलं दान असेल तरी चालेल पण त्याचं कुठलंही फळ भेटत नाही. पण जर एखादा म्हणजे नकारात्मक गोष्टी जर दुसऱ्याला देण्यात आल्या तर त्याचे भयंकर नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा होत असतात. समजा जर एखाद्या व्यक्तीला जर प्रेमाची गरज आहे आणि आपण त्याला हिणवतो किंवा टोचून बोलतो किंवा काहीतरी त्याचा अपमान करतो किंवा त्याला काहीतरी नकारात्मक बोलत असतो, तर अशा ज्या देण्याचे आहेत म्हणजे आपले बोल दुसऱ्याला देणे हे सुद्धा एक प्रकारचे दानच आहे म्हणा. पण या अशा नकारात्मक बोलण्याचा आपल्या आयुष्यावर सुद्धा दुप्पट तिप्पट नकारात्मक परिणाम होत असतो. त्यासाठी समोरच्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही काहीतरी बोलता तेव्हा त्याच्या मनावर काय इफेक्ट होत आहे याकडे सुद्धा नक्की लक्षात ठेवा. कारण असं म्हटलं जाते की एखाद्या वेळेस
देव दुखावला तरी चालेल, एखाद्या वेळेस मन दुखावलं तरी चालेल, पण आत्मा कोणाची दुखू नये. याचं कारण काय की जेव्हा मन दुखतं ना तेव्हा थोडा वेळ नकारात्मक वाटत असतं, पण जेव्हा आत्मा दुखते तेव्हा समोरच्या म्हणजे देणाऱ्या व्यक्तीला जे आहे ते त्या ज्या व्यक्तीला ते देण्यात आलं त्याची जेव्हा आत्मा दुखते त्याचे नकारात्मक व्हायब्रेशन तयार होतात आणि ते समोरच्या व्यक्तीला शापाच्या रूपामध्ये भेटत असतात. म्हणून त्या शापाचे सुद्धा नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होत असतात. त्यामुळे कोणाशी बोलताना सुद्धा तुम्ही लक्ष देऊन एकदम विचारपूर्वक बोलत जा, जेणेकरून त्या गोष्टीचे आपल्यावर नकारात्मक परिणाम होणार नाहीत. तर हे होते दान करण्याबद्दल काही नियम जे आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम घेऊन येत असतात. मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत नक्की पोचवा, मला कमेंट करा आणि अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा नक्की करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये परत एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.